ओके. नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. ठीक आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की प्रॉफिटेबल ट्रेडर बनायचं असेल, तर त्याचे काही नियम असतात. ठीक आहे. हे जर नियम तुम्ही योग्य पद्धतीने पाळले, तर तुम्हाला प्रॉफिटेबल ट्रेडर बनण्यासाठी खूप मदत होऊ शकते. तर या कोणते-कोणते नियम असतात, काय अटी असतात ना, ह्या आपण आज बघून घेऊया, जाणून घेऊया. आणि तुम्ही मार्केटमध्ये काय-काय चुका करतात, ज्याच्याने तुम्ही प्रॉफिटेबल बनत नाही, यासुद्धा आपण आज डिस्कस करूया. तर हे नियम कोणते आहेत आणि त्या नियमांचा आपण कशा पद्धतीने वापर केला पाहिजे याबद्दल आपण आज एक सिरीज घेऊन येत आहोत. ठीक आहे. प्रत्येक नियम खूप महत्वाचा आहे. नियम जर तुम्ही पाळले ना मित्रांनो, तर तुम्ही जी काही शेअर मार्केटची जर्नी आहे, ती प्रॉफिटेबल दिशेने वळवण्याचा जी तुमची शेअर मार्केटची जर्नी आहे, ती प्रॉफिटेबल दिशेने वळताना तुम्हाला पाहायला मिळू शकते. ठीक आहे. तर यातला जो पहिला नियम आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे. ठीक आहे. आपण बऱ्याच वेळा ट्रेडिंग करत असताना वेगवेगळे सेक्टर निवडतो. कधी आपण फ्युचरमध्ये ट्रेड करतो. ठीक आहे. कधी फ्युचरमध्ये ट्रेड करतो, कधी ऑप्शनमध्ये करतो, राइट? आणि कधी स्टॉक्समध्ये करतो. ठीक आहे. बऱ्याच वेळा बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने ट्रेड करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. तर सगळ्यात पहिला जो नियम आहे ना, की आपण नेमकं ट्रेड कशामध्ये घ्यायचं हे आधी ठरवा. ठीक आहे. तुम्हाला ट्रेड कोणत्या सेक्टरमध्ये करायचंय, कोणत्या इंडेक्समध्ये करायचंय, कोणत्या ऑप्शन्समध्ये करायचंय हे तुम्ही आधी ठरवा. ठीक आहे. बऱ्याच लोकांना तुम्ही पाहिलं असेल, की काही लोकं इंडेक्समध्ये ट्रेडिंग करतात. ठीक आहे. काही लोकं जे ते इंडेक्समध्ये ट्रेड करतात. काही जण स्टॉक्समध्ये ट्रेड करतात. काही जण इंट्राडे करतात. राइट? तुमच्यातलेच काही जण असेल जे इंट्राडे सुद्धा करतात. काही जण फ्युचर बाय करतात. फ्युचर बाय करतात. काही जण ऑप्शन बाय करतात. राइट? हे सर्व ठिकाणी तुम्ही ट्रेड्स करताय. काही जण हे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी हे ट्रेड्स करत असतात. लक्षात घ्या बरेच लोकं जे आहेत ना, रोज नवीन काहीतरी ट्राय करत असतात. बरेच लोकं तुमच्यासारखे जे नवीन-नवीन काहीतरी ट्राय करत असतात. कोणीतरी सांगितलेली स्ट्रॅटेजी असते जसं की 9 सकाळी सकाळी जर 9 9:15चा हाय ब्रेक झाला, ठीक आहे? किंवा लो ब्रेक झाला तर तुम्ही ट्रेड बाय करा किंवा 15 मिनिटाच्या कॅन्डलचा हाय आणि लो ब्रेक मार्क करा. जो ब्रेक होईल त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही ट्रेड करा. अशा तुम्हाला स्ट्रॅटेजी भरपूर जणांनी सांगितल्या असतील, बरोबर? किंवा कालच्या कॅन्डलचा डे कॅन्डलचा हाय किंवा लो ब्रेक केला तर ट्रेड करा. पण बरेच लोकं या पद्धतीने ट्रेड करतात हे मला सुद्धा माहिती आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या हे पूर्णपणे चुकीचं आहे. ठीक आहे. जर तुम्ही रोज काहीतरी नवीन ट्राय करत राहिलात तर तुम्हाला इथे कधीच प्रॉफिट मिळणार नाही. त्यामुळे दररोज अ, हर रोज ना दररोज हे जे आहे ते नवीन-नवीन ट्राय करण्याचं सोडून द्या. एका स्ट्रॅटेजीवर तुम्ही ट्रेड करा. ठीक आहे. म्हणून प्रॉफिटेबल ट्रेडिंगचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे की आधी ठरवा तुम्ही नेमकं कशामध्ये ट्रेड करणार आहात. स्वतःशीच ठरवा तुम्हाला कशामध्ये ट्रेड करायचंय. तुम्ही जोपर्यंत ठरवणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. कारण बरेच लोकं जे आहेत ना, रोज नवीन काहीतरी शिकतात आणि रोज वेगवेगळ्या पद्धतीने ट्रेड करतात. त्यामुळे त्यांच्याकडे जे नाही कोणतं फिक्स नियम नाही राहील. किती क्वांटिटीमध्ये ट्रेड करायचंय, बरोबर? किती ट्रेड घ्यायचेत दिवसाला किंवा कोणत्या सेटअपवर ट्रेड घ्यायचंय. हे सगळं स्पष्ट नसल्यामुळे ना, ते कधीच प्रॉफिटेबल होऊ शकत नाही मार्केटमध्ये. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं काय तुम्ही कोणत्या गोष्टीत एक्सपर्ट आहात ना, हे आधी ठरवा. तुम्ही कुठल्या गोष्टीत एक्सपर्ट आहेत हे आधी स्वतःला विचारा म्हणायला. तुम्हाला काय आवडतं सगळ्यात जास्त हे चेक करा. तुम्हाला स्टॉकमध्ये इंट्राडे चांगलं जमतं का? स्टॉक ऑप्शनमध्ये बायिंग जमतं का? स्टॉक ऑप्शनमध्ये सेलिंग चांगलं जमतं का? किंवा निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये ऑप्शन बायिंग, सेलिंग समजतं का? किंवा तुम्हाला इंट्राडेची फ्युचर ट्रेडिंग आवडते. इंडेक्समध्ये फ्युचर ट्रेडिंग सुद्धा करायला काही जणांना आवडते, बरोबर? हे सगळं आधी ठरवा. कारण तुम्ही मागील 1 वर्ष, 2 वर्ष किंवा 4 वर्ष ट्रेडिंग करत असाल, तर तुम्हाला नक्की माहीत असतं, की तुम्ही सगळ्यात जास्त रिटर्न कुठे चांगले मिळवलेत, बरोबर? तुम्ही जे मागचे काही वर्ष, इतक्या वर्ष ट्रेडिंग करताय, त्यातून तुम्हाला एक कळालं असेल, की तुम्हाला सगळ्यात जास्त माहीत पडलं असेल, की तुम्हाला कोणत्या सेक्टरमधनं ट्रेडिंग केल्यावर चांगला प्रॉफिट मिळतोय, बरोबर? काही लोकांना स्विंग ट्रेडिंग खूप चांगलं जमतं. ते स्विंग ट्रेडिंग करतात आणि त्यांना चांगला प्रॉफिट मिळतोय. ठीक आहे. काही ट्रेडर जे आहेत ते होल्डिंग करतात. ते एखादा स्टॉक घेतात आणि 4 ते 6 महिने होल्ड करतात. आणि त्यातून जो चांगला त्यांना प्रॉफिट होतो, ते वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्ट करतात. पण कधी-कधी काय होतं, ते एखाद्या दिवशी ऑप्शन बाय करायला येतात. जे स्विंग ट्रेडिंग करतात किंवा होल्डिंग करतात, हे लोकं जेव्हा ऑप्शन बायिंग करायला येतात ना एखाद्या दिवशी किंवा इंट्राडे ट्रेड घेतात, तर त्या एका दिवसात ते आधी मिळेल जेवढं पूर्ण प्रॉफिट असतं, स्विंगमध्ये किंवा होल्डिंगमध्ये, ते पूर्ण एका दिवसात गमावतात. ठीक आहे. याचा अर्थ काय? चूक त्यांची नाहीये. चूक म्हणजे त्यांच्याकडे एक फिक्स नियम नाहीये.
ते फिक्स नियम घेऊन ट्रेड करायला येत नाही मार्केटमध्ये. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तुम्हाला ते तुम्ही जे चूक करताय ती चूक तुमच्याकडून झाली नाही पाहिजे. ते नेमकं कशात ट्रेड करणार आहेत हे आधीच ठरलेलं नसतं त्यांचं, की मला इंडेक्समध्ये करायचंय, की मला स्टॉक्समध्ये करायचंय, कशात ट्रेड करायचं हे त्यांना ऑलरेडी माहीत नसतं. जर तुम्ही एकाच गोष्टीमध्ये ट्रेड करत असाल ना, तर तुम्हाला प्रॉफिट मिळण्याची खूप जास्त शक्यता असते. ठीक आहे. तुम्हाला त्या चार्टची सवय झालेली असते. आता तुम्ही स्वतःसाठी ठरवा. काही जण याच्यामध्ये निफ्टीमध्ये ट्रेडिंग करायला एक्सपर्ट असतील. काही जणांना बँक निफ्टीचा चार्ट रीड करायला चांगला वाटतो. काही जणांना सेन्सेक्सचा चार्ट ट्रेड करायला चांगला वाटतो. काही जण स्टॉक्समध्ये ट्रेड करतात जसं की रिलायन्स, टाटा हे वेगवेगळे स्टॉक्स आहेत. त्याच्यामध्ये ट्रेड करायला त्यांना चांगल्या पद्धतीने जमतात. ठीक आहे. स्टॉक्स असो किंवा इंडेक्स असो किंवा फ्युचर असो किंवा ऑप्शन असो, त्याची मूव्हमेंट कशी होते हे तुम्हाला हळू समजायला लागतं त्यातून. काही ट्रेडर असे असतात की ते फक्त 4 ते 5 स्टॉक्समध्येच इंट्राडे ट्रेडिंग करतात आणि त्यातून ते सातत्याने प्रॉफिट मिळवतात. पण आपल्यासारखे ट्रेडर्स नॉर्मल जे आहेत ना, नवीनमध्ये मार्केटमध्ये शिकायला येतात लालची पोटी. ते ट्रेडर काय करतात, काहीतरी रोज नवीन ट्राय करायचा प्रयत्न करतात. रोज नवीन ट्राय करतात. कधी ओव्हरनाईट पोझिशन्स बाय करतील, कधी सकाळी पहिले 10 मिनिटातच ट्रेड घेतील, कधी दुपारी 2-3 वाजताच ट्रेड घेतील आणि त्यामुळे आपली ट्रेडिंग स्ट्रॅटेजी रोज बदलत राहते. तुमची जी ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी आहे ती डेली बदलत राहते. आणि जर तुमची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी सतत बदलत असेल, तर तुम्ही कधीही प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकत नाही मित्रांनो. ठीक आहे. म्हणून आता तुम्हाला काय करायचंय ते पहिले लिहून घ्या. तुम्ही खूप दिवसांपासून ट्रेडिंग करतात. म्हणून तुम्हाला माहिती आहे, की तुम्हाला नेमकं काय जमतं. तुम्ही कशात एक्सपर्ट आहात हे स्वतः पहिले डिसाईड करा. समजा तुम्हाला स्विंग ट्रेडिंग जमतं, तर चुकून सुद्धा ऑप्शनमध्ये नका येऊ. जर तुम्हाला स्विंग ट्रेडिंग जमतंय, तर ऑप्शनमध्ये येऊच नका. ऑप्शनमध्ये येऊच नका. स्विंग ट्रेडिंगच करा. जरी एखादा स्टॉक तुम्हाला जरी एखादा स्टॉक परफेक्ट वाटत असला, तरी त्याच्यामध्ये ऑप्शनची एंट्री करूच नका तुम्ही. किंवा तुम्हाला इंडेक्समध्ये चांगली मोमेंटम वाटत असेल, तरी त्यात एंट्रीच करू नका स्विंग ट्रेडिंगवाले. ठीक आहे. पण त्यांचा लॉस कुठे होतो माहिती आहे का? ते इंडेक्स ऑप्शन सोडून स्टॉक ऑप्शनमध्ये एंट्री करतात आणि त्यांना वाटतं, की आज इथे मोठी मोमेंटम होईल. म्हणजे स्विंग ट्रेडिंग सोडून जे आहे ते ऑप्शन बायिंगमध्ये येतात. तेव्हा तिथे त्यांना जास्त लॉस होतो, लालची पोटी. ठीक आहे. तसंच काही जण बघा ऑप्शन सेलिंगमध्ये खूप चांगले असतात आणि काही जण जे आहेत ना ते ऑप्शन बायिंगमध्ये सुद्धा खूप चांगले असतात. पण त्यांचा लॉस कुठं होतो? ते कधी इंडेक्स ऑप्शन सोडून स्टॉक ऑप्शनमध्ये एंट्री करतात. त्यांना वाटतं की आज इथे मोमेंटम येईल आणि त्याच दिवशी ते ट्रॅप होतात आणि मोठा लॉस होतो त्यांना मार्केटमध्ये. म्हणजे त्यांनी इंडेक्स ट्रेडिंगमधून मिळवलेला जो प्रॉफिट असतो ते स्टॉक ऑप्शनमध्ये एका दिवसात गमावून मोकळे होतात. म्हणून लक्षात ठेवा तुमच्याकडे एक स्पष्ट नियम असायला हवा कधी पण स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना. तुम्ही नेमकं कशात ट्रेड करणार आहात हे तुमचं आधी फिक्स पाहिजे. जर तुम्ही फक्त एकाच गोष्टीमध्ये सातत्याने ट्रेड केलं तर तुम्ही नक्कीच प्रॉफिटेबल होऊ शकता. मित्रांनो तुमचा अनुभव कसा आहे मला जरा कमेंटमध्ये सांगा. तुम्ही आतापर्यंत सगळं काही ट्राय केलं करत आलात, बरोबर का? तुम्ही मी सांगू शकतो तुम्ही आतापर्यंत सगळं काही ट्राय करत आलात. कधी तुम्ही इंडेक्स ट्रेडिंग केली असेल, कधी ऑप्शन बायिंग केलं असेल, कधी ऑप्शन सेल केला असेल, तर कधी स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेड करत आला असेल. बरोबर? जर तुम्ही यापैकी फक्त एकाच गोष्टीमध्ये ट्रेड करत असाल ना, तर तुम्ही 100% शक्यता आहे की तुम्ही प्रॉफिटेबल आहात. पण जर तुम्ही तुमची जुनी हिस्ट्री पाहिली आणि लक्षात आलं, की मी सगळंच ट्राय करत आलोय, म्हणूनच मला लॉस होत आहे. तुम्ही स्वतःची जुनी हिस्ट्री जी आहे ना, ती पहिले स्वतः बघा. तुम्हाला स्वतःहून कळून जाईल, की तुम्ही ह्या सगळ्या चुका ऑलरेडी केलेल्या आहेत. तर आजच तुमच्या डायरीमध्ये ना एक पहिला नियम लिहून ठेवा. मी यानंतर फक्त एकाच गोष्टीमध्ये ट्रेड करेन, जी मला सर्वात चांगली जमते. ठीक आहे. जर हा नियम तुम्ही योग्य पद्धतीने पाळलात, तर इथून तुमची जी ट्रेडिंग जर्नी आहे, ती प्रॉफिटेबल होण्यास सुरुवात होऊ शकते. ठीक आहे. आता मेन म्हणजे जर तुम्हाला स्विंग ट्रेडिंग वगैरे शिकायचं असेल, तुम्हाला माहीत असेल स्विंग ट्रेडिंग कशी करायची किंवा बायिंग कशी करायची, ऑप्शन बायिंग, ऑप्शन सेलिंग कशी करायची, सगळ्या गोष्टी शिकायच्या असतील, तर मी तुमच्यासाठी जो आहे ना कोर्स वगैरे तुम्हाला माहिती आहे आपण सुरुवात केलेली आहे कोर्ससाठी. ठीक आहे. तुम्हाला कोर्सही दाखवतो. 1 मिनिट. कोर्सची पूर्ण तुम्हाला माहिती देतोय पहिल्यांदा. हा आपला कोर्स आहे तुम्हाला माहीत असेल. आय थिंक सो माहीतच असेल बऱ्यापैकी सगळ्यांना. ठीक आहे. इथे तुम्हाला काय-काय शिकवलं जातं बघा. तुम्हाला पूर्ण स्विंग ट्रेडिंग शिकवलं जातं. ठीक आहे. स्विंग ट्रेडिंग इथे तुम्हाला पूर्ण शिकवलं जातं. ज्याच्यामध्ये तुम्हाला स्टॉक्स कसे सिलेक्ट करायचे, स्टॉक्स कोणते घ्यायचे, किती दिवसासाठी होल्ड करायचे. स्विंग ट्रेडिंगमध्ये फायदा काय असतो तुम्हाला मित्रांनो, की तुमची होल्डिंग जी आहे ना, ती फक्त आठवड्याभरासाठी किंवा पुढच्या 5-6 दिवसासाठीच होल्डिंग असते.
त्याच्यापेक्षा जास्त होल्डिंग नसते. कारण की जर तुम्ही लाँग टर्म होल्डिंग करत असाल, तर तुम्हाला तुमचा जो पैसा असतो ना, तो एकाच ठिकाणी अटकून राहतो जास्त वेळासाठी. काही वर्षासाठी सुद्धा अटकून राहतो. पण तुम्ही स्विंग ट्रेडिंग करत असाल, तर तुमचा कसा पैसा रोटेशनल फिरत राहतो महिना टू महिना किंवा वीक टू वीक फिरत राहतो. एका स्टॉकमधून प्रॉफिट बुक केला, तर दुसऱ्या स्टॉकमध्ये एंट्री मिळते. दुसऱ्या स्टॉकमध्ये प्रॉफिट मिळाला, तर तिसऱ्या स्टॉकमध्ये एंट्री मिळते. तर ते सगळं कसं शिकायचंय किंवा कसं बायिंग सेलिंग करायचंय, तर तुम्हाला इथे कळून जाईल ते. ठीक आहे. त्या गोष्टी सगळ्या तुम्हाला इथे कळून जातील. जसं की निफ्टी, बँक निफ्टीमध्ये ट्रेड्स तुम्हाला कशा बाय सेल करायच्या त्या सुद्धा मिळतील. स्विंग ट्रेडिंगमध्ये तुम्हाला ऑप्शन बायिंग कशी करायची, ऑप्शन सेलिंग कशी करायची किंवा स्टॉक्स कसं सिलेक्ट करायचा आहे, ते सुद्धा मिळून जाईल. आणि एक रेडीमेड स्क्रीनर तुम्हाला मिळेल पहिले. ज्यातून तुम्हाला ज्या स्क्रीनवर जर तुम्ही एक क्लिक जरी केलं, तर त्या एका क्लिकने तुम्हाला सर्व स्टॉक्स येतील जे स्विंग ट्रेडिंगसाठी तुम्ही बाय करू शकता. 1 वर्षाचा पूर्ण तुम्हाला सपोर्ट सुद्धा मिळेल मार्केटमध्ये. कॅपिटल मॅनेजमेंट कसं करायचं, किती प्रत्येक ट्रेडमध्ये इन्व्हेस्ट करायचे हे सगळं शिकवलं जाईल. प्लस तुम्हाला व्ही-आय-पी ट्रेडिंगचा ॲक्सेस सुद्धा आपल्याला मिळेल त्याच्यामध्ये. ठीक आहे. याची मेन किंमत आहे आपली ₹4999 पण तुम्हाला फक्त 999 मध्ये ही ऑफर देतात आपल्या आपल्या सगळ्या माणसांसाठी. ठीक आहे. तर ज्यांना इंटरेस्टेड आहे, जे इंटरेस्टेड आहेत ते जॉइन करून घ्या. बाकी अधिक माहितीसाठी जर तुम्हाला सांगू तर आज मी तुम्हाला ट्रेडही दिलती. ठीक आहे. तुम्हाला मी आज जी आहे ना ट्रेडही दिलत्या. ॲक्चुअलमध्ये माहीत असेल तुम्हाला तर. ठीक आहे. ट्रेड मी तुम्हाला इंडेक्स ट्रेड सुद्धा दिलेल्या निफ्टी, बँक निफ्टी ऑप्शन्समध्ये. इथे चेक करू शकता. हे बघा 76,200 चाच आज कॉल दिलता. फक्त एकच दिलता ट्रेड. त्याच्यानंतर मी ट्रेड्स दिले नाहीत. जर तुम्हाला सुद्धा या ट्रेड्स वगैरे करायच्या असतील, पाहिजे असेल तर मला WhatsAppला मेसेज करा. तुम्हाला सर्व गोष्टी शिकवल्या जातील तिथे. आणि अधिक माहितीसाठी आपल्या पहिले मेन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इथे तुम्हाला नवीन-नवीन गोष्टी शिकायला सुद्धा मिळतील. ठीक आहे. आणि काही माहिती पाहिजे असेल तर मला WhatsAppला मेसेज करा. जर तुमचा पोर्टफोलिओ काय रेड असेल किंवा काही प्रॉब्लेम येत असेल पोर्टफोलिओमध्ये, तर बिनधास्त मला मेसेज करा. मी तुम्हाला नक्की गाईडन्स करण्याचा प्रयत्न करेन. किंवा आणखी काही विचारायचं असेल तर विचारू शकता. लॉसेस वगैरे झालेत, कसं कॅपिटल मॅनेज करायचंय? सर मला स्विंग ट्रेडिंग चालू करायची, मी त्यात कसं फंड इन्व्हेस्ट करू? हळू कसे कॅपिटल मॅनेज करू? कारण की बहुतेक लोकं काय करतात स्विंग ट्रेडिंगमध्ये ना मल्टिपल फंड ॲड करतात. चुका करतात. कधी एका स्टॉकमध्ये जे आहेत 10,000 इन्व्हेस्ट करतील, राइट? कधी एका स्टॉकमध्ये जे ते 10,000 इन्व्हेस्ट करतील, कधी ₹20,000 इन्व्हेस्ट करतील. एखाद्या स्टॉकमध्ये ते ₹50,000 इन्व्हेस्ट करतात आणि तिथेच ते चुकतात खरं तर. ठीक आहे. जे 10 एका ह्याच्यात 10,000 गुंतवले, दुसऱ्या ह्याच्यात 50,000 गुंतवणार. समजून घ्या थोडं. हे दुसऱ्या ह्याच्यात 50,000 गुंतवणार स्टॉकमध्ये. एखाद्याने आणखी कोणी सजेस्ट केला तिसऱ्याने स्टॉक, तर तिथे ₹30,000 गुंतवणार. तर ह्या चुका तुमच्याकडनं ज्या होतात ना, त्या व्हायला नकोय. तर त्याच्यासाठीच कॅपिटल मॅनेजमेंट महत्वाचं आहे. कारण की कॅपिटलवर तुम्हाला रिस्क किती पर्सेंटची घ्यायची आहे आणि कॅपिटल कंपाउंड कसं करायचं आणि टार्गेट किती पर्सेंटचे घ्यायचेत ना, हे तुम्हाला आधी शिकता आलं पाहिजे. तर या गोष्टी सगळ्या आपल्या तुम्हाला शिकवल्या जातील आणि काही अजून तुम्हाला माहिती याच्यातून मिळाली असेल, तुम्हाला पण वाटत असेल की मी अशा गोष्टी या चुका पहिले केलेल्या आहेत, तर कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला नक्की योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुन्हा एकदा.